नमस्कार मित्रांनो. पारू 10 डिसेंबर भागामध्ये पारू आदित्यचे शूज पकडून एकटीच बोलत असते. तेवढ्यात अनुष्का येते आणि म्हणते, पारू हे काय करतेस? पारू म्हणते, आता काय केलं मी? अनुष्का म्हणते, नाही म्हणजे सगळे तुझी वाट बघतायत आणि तू इथे? पारू म्हणते, होय, आदित्य सरांचे बूट साफ करायला आले होते. अनुष्का बसत म्हणते, अरे हो, ह्या घरामध्ये तू ह्याच कामासाठी ना? बरं ऐक ना पारू, आता आपण आदित्याला काम करू दिलं पाहिजे. तो कंपनीचा मालक आहे, त्याला वेळ दिला पाहिजे. आता अनुष्का बरंच लेक्चर देते. पारू म्हणते, होय, मला माझी जागा कळली आहे. अनुष्का जाते आणि गाल पकडायला लागते. तेवढ्यात पारू गालावर हात ठेवते. अनुष्का म्हणते, हे बघ, तू त्याला फ्री ठेवशील, पण त्यांनी पाळलं पाहिजे ना. त्यामुळे तूच असं काहीतरी कर ना, तो तुझ्यापासून अंतर ठेवून वागेल. आणि कशासाठी? आपल्या कंपनीसाठी. कळतंय ना? काय झालं, नाही जमणार का? पारू म्हणते, जमल. आदित्य सरांना कसं लांब ठेवायचं याचं मी बघते. अनुष्का म्हणते, खरंच तू खूप हुशार आहे. आता मला कळतंय या घरातील लोक पारू पारू का करतात. बरं ये आता. पारूचा पत्ता कट केला म्हणून अनुष्का खूप खुश होते. पारू शूज घेऊन जाते आणि गाडीत ठेवायला लागते. पुन्हा हातात पकडू म्हणते, मला जे काय बोलायचं असेल ना, मी तुमच्यासोबत बोलल. तुम्ही नाही बोललं तरी चालल. तेवढ्यात दामिनी म्हणते, काय गे पारू? पारू शूज मागे लपवते. आणि काय आहे, इथे कुणीच नाही, कुणाशी बोलत होती आणि हातात काय लपवतेस? तुला एकदा विचारलेलं कळत नाही का? दाखव, हातात काय लपवतेस? पारू पटकन तिच्या तोंडासमोर शूज पकडते. ती आत मारत म्हणते, मूर्ख आहेस का? हळूच म्हणते, बरं झालं तोंडासमोर आणला, तोंडात मारला नाही. तेवढ्यात अनुष्का आणि आदित्य येतात. तो शूज घेत म्हणतो, अगं माझे शूज असे हातात का पकडले? आणि पारू, हे शूज तू का आणले? मी आणले असते ना. पारू म्हणते, त्याला काय होतं मालक सर. तेवढ्यात आयल्या आणि श्रीकांत येतात आणि म्हणतात, झाली तयारी? आदित्य म्हणतो, हो. अनुष्का चल. अनुष्का जाऊन बसते, पण पारू मात्र आदित्यसाठी दार उघडते. आदित्य म्हणतो, पारू तू पहिले बस. पारू म्हणते, नको मालक सर, तुम्ही बसा. तो तारी यार आणि गाडीत बसतो. पारू मागे बसते. दामिनी म्हणते, किती जागा होती. मी तर काय एवढी स्लिम, सहज बसले असते. मारुतीने जो ढोंगी गुरुजी पकडलेला असतो तो रस्त्याने जात असतो. मारुती त्याला बघून गाडी थांबवतो आणि म्हणतो, गुरुजी कुठं कुठं नाही शोधलं. तो म्हणतो, का कोण आहेस तू? तो म्हणतो, अहो मी नाही का मारुती, माझी मुलगी पारू, तिच्यासाठी पूजा घालायला सांगितली होती. गुरुजी म्हणतात, हां हां, तुझ्या मुलीच्या जीवाला धोका आहे. मारुती घाबरून म्हणतो, धोका? तो म्हणतो, हो, कधी जीव जाऊ शकतो. त्यासाठी एक महाकाल पूजा करावी लागणार. मारुती म्हणतो, करा ना मग. तो म्हणतो, करा ना काय करा ना, त्यासाठी पैसे लागतात. मारुती बोलतो, दिले ना तुम्हाला पैसे. तो म्हणतो, पूजेसाठी सामान आणलं होतं, पण सगळं काळं पडलं, आता पुन्हा पैसे लागतील. मारुती विचारतो, किती पैसे? तो म्हणतो, 60,000 रुपये. आता मारुती चांगलाच घाबरतो आणि म्हणतो, 60,000 कुठून आणू मी? गार्डनमध्ये प्रीतम आणि प्रिया फिरत असतात. प्रिया म्हणते, प्रीतम सर एवढे का शांत आहे, काय झालं? प्रीतम म्हणतो, घरामध्ये पारू आणि दादा नाही ना, करमतच नाही आहे. खरंच आपण जायला हवं होतं का? प्रिया कान पकडून म्हणते, हो का? बायको समोर असताना करमत नाही. ते आता रुसते. प्रीतम म्हणतो, सॉरी सॉरी, चल ना कुठेतरी बाईक करून जाऊया. तेवढ्यात मारुतीची गाडी गेटवर येते. तो दे गेट उघड. वॉचमन म्हणतो, थांबा चहा संपू दे मग उघडतो. मारुती म्हणतो, काय रे, गाडीत मालक असते तर असंच वागला असता का? चल उघड गेट. प्रीतम म्हणतो, मारुती मामाचा आवाज? प्रिया म्हणते, एवढा मोठा आवाज कधीच नसतो, काय झालं? आता दोघं पण बाहेर जातात, पण मारुती न बघता आत निघून जातो. प्रीतम म्हणतो, अरे यांना काय झालं? तेवढ्यात वॉचमन म्हणतो, मी चहा पित होतो ना, म्हणून त्यांना राग आला. प्रीतम म्हणतो, नाही नाही ठीक आहे. प्रिया म्हणते, बघतो आम्ही. अनुष्का म्हणते, असे बरेच फंक्शन मी अटेंड केले, पण आज माझ्यासाठी स्पेशल आहे. मी माझ्या लाईफ पार्टनरसोबत जाते. आजचा दिवस माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. पारू तू ब्रँड ॲम्बॅसिडर आहे, असे बरेच फंक्शन तू पण अटेंड केले असतील ना? पारू म्हणते, होय, मालक सर बोलले की मी जाते त्यांच्याबरोबर. ते जिथं म्हणले तिथं जाते. काय मालक सर, आपण मागच्या वेळेस गेलो होतो तिथंच जायचं का? आदित्य म्हणतो, नाही, दुसऱ्या ठिकाणी चाललो. पारू म्हणते, मालक सर तिथं लई मोठी मोठी लोकं असतील नाही? आदित्य म्हणतो, हो, ती मालक सर
तिथं पत्रकार पण येतील, फोटो पण काढतील. अनुष्का मनात म्हणते, किती प्रश्न, हिचे प्रश्नच संपत नाहीये. आता पारू सारखी मालक सर करत असते. आदित्य म्हणतो, पारू एकदम चूप चूप. आता पारू तोंडावर बोट ठेवते. आदित्य म्हणतो, चला गाणं ऐकूया. अनुष्का जरा लावतेस का? अनुष्का बटन दाबते आणि डोळे झाकते, पण गाणं काय लागत नाही. पारू गालातल्या गालात स्माईल करते. आदित्य म्हणतो, सिस्टीममध्ये काहीतरी फॉल्ट आहे वाटतं. पारू तू गा ना, तेवढाच टाईमपास. पारू मनात म्हणते, मी काही टाईमपास वे मूल करीन टाईमपास, आणि म्हणते मला नाही गाता येत. अनुष्का म्हणते, पारू मालक सरांची ऑर्डर आहे, तू नाही नाही म्हणू शकत. पारू स्माईल करत म्हणते, ठीक आहे गाते, आणि मोठ्याने ओरडायला लागते, चांदुमा चांदुमा भागलास का. ती आता असं काय म्हणत असते की अनुष्का कानावर हात ठेवते. आदित्य म्हणतो, बस 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 पारू मस्त. पारू म्हणते, आवडलं का तुम्हाला, गाऊ का? तो म्हणतो, नको नको बस. अनुष्का आपण ही सिस्टीम नीट करूया. अनुष्का लावायला लागते. पारू चिडवत म्हणते, अनुष्का मॅडम तुम्ही काय इंजिनियर आहेत वय यामध्ये गाणं लावायला? अनुष्का म्हणते, का गं तू एक इंजिनियर, तुला लावता येतं का गाणं? पारू म्हणते, आमच्या गावाकडं जेव्हा काय असं चालत नाही ना, तेव्हा त्याच्यावर एक चापट मारायची. अनुष्का म्हणते, सॉरी चापटी. पारू म्हणते, होय होय मारा 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 की चापटी. अनुष्का म्हणते, आदित्य काय आहे? तो म्हणतो, मार मार. कधी कधी तिचे वेडेचाळे कामाचे ठरतात, प्लीज गो हेड. पारू म्हणते, मारा मारा. अनुष्का चापट मारते. पारू म्हणते, अहो अशी मारायची का? जोरात मारायची. ते आता जाते आणि जोरात चापट मारते. लगेच गाणं सुरू होतं. आदित्य हसायला लागतो. आता अनुष्काची जिरवली म्हणून पारू तिच्याकडे त्वऱ्यात बघत असते. तेवढ्यात म्हणते, आदित्य सर थांबा थांबा. तो म्हणतो, काय झालं पारू? ती म्हणते, अहो देऊळ, आपण देवाचं दर्शन घेऊया. अनुष्का म्हणते, आदित्य असं प्लॅन नसताना थांबणं मला आवडत नाही. पारू म्हणते, अनुष्का मॅडम देवाच्या दर्शनाला कसला आलाय प्लॅन? अहो नवसाचा देव आहे, त्याच्यापुढं नवस केला ना सगळ्या इच्छा पूर्ण होतात. तुम्ही मागा ना मालक सरांना. अनुष्का म्हणते, तसं असेल ना मी आदित्याला 7 जन्मासाठी मागणार. हे ऐकल्यानंतर पारूचा चेहरा पडतो. आता गाडी थांबते. सगळेच खाली उतरतात. तेवढ्यात अनुष्काला फोन येतो. ती आदित्य आल्या. ती बाजूला निघून जाते. आता आदित्य पारूचा हात पकडतो आणि ओढत घेऊन जातो. ती म्हणते, मालक सर काय झालं? तो बाजूला नेतो आणि म्हणतो, पारू काय चाललंय तुझं? ती म्हणते, माझं कुठं काय चाललं? तो म्हणतो, अगं हे मालक सर तू तर मला आदित्य सर म्हणतेस ना, हे काय लावलं? अशी काय वागतेस माझ्याशी? पारू म्हणते, मी काय केलं मालक सर? तो म्हणतो, हेच म्हणतोय मी 2 दिवसापासून. काय लावलंय मालक सर? ती म्हणते, त्यात काय? आपण एखाद्या माणसाकडं नोकरी करतो, आपण नोकरी केलेल्या कामाचे तो पैसे देतो, म्हणजे पगार देतो, म्हणजे तो आपला मालक आणि आपण त्याचे नौकर. तुम्ही मला पगार देता, तुम्ही माझे मालक, मी तुमची नौकर. मग मालक सरांना मालक सर नाही म्हणणार तर काय म्हणणार? आता आदित्याला पटकन क्लिक होतं. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.